ऐन उन्हाळ्यामध्ये 42% टेम्परेचर असताना माढा तालुक्यातील अरण गावातील शेतकऱ्यानं आपल्या बागेत 3 किलो वजनाचे आंबे पिकवले असून त्यांना शरद मँगो असं नाव दिलंय। त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक येत आहेत। तर दत्तात्रय घाडगे यांचा शरद आंबा चांगलाच भाव खातोय। तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळबाग योजनेच्या आधारे दत्तात्रय घाडगे यांनी आंब्याच्या प्रयोगाला सुरुवात केली आणि तो आता चांगला चालतोय। 42-44 टेम्परेचर असताना सुद्धा एक ऑर्गॅनिक आणि होमिओपॅथिक शेती ज्या शेतकऱ्यांना पिकवलेली आहे, जे आता शेतकरी माझ्याबरोबर आहे दत्तात्रय घाडगे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय ही शरद आंब्याचं काय महत्त्व आहे आणि कशा पद्धतीनं केलेली शेती आहे। डिसेंबर 18 साली आम्ही बाग लावलेली आहे आणि ह्या बागेमध्ये 10,000 झाडाची आंब्याची बाग आहे आणि बाकीची 10,000 झाडं आहेत ज्याच्यामध्ये चिंच आहे, लिंबू आहे, वड आहे, पिंपळ आहे, जांभळ आहे, शेवगा आहे, विविध प्रकारची झाडं आपण या बागेत लावलेली आहेत, ज्याचा एकमेकावर अवलंबून असणारी शेती ज्याला म्हणू अशा पद्धतीचं काम आमच्या या शेतीमध्ये आहे। तर किती उत्पन्न याच्यातून मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आता हा जो आपला शरद आंबा आहे, ह्या शरद आंब्याचं गेल्या 3 वर्षातलं आमचं जर सरासरी गणित काढलं तर एका झाडाला सरासरी चौथ्या वर्षी 70 आंबे आम्हाला मिळालेले आहेत। म्हणजे 3 किलो गुणिले 70 म्हटलं तर 210 किलो आंबा एका झाडाचं वजन मिळतं आहे आम्हाला। तेवढं प्रोडक्शन 210 किलो वजन मिळतं आहे। आमचा आंबा त्यावेळेला म्हणजे 23ला पण आमचा 250 रुपये किलोनं विकला। जर समजा आपल्याला सरासरी 100 रुपयेचा जरी दर म्हटलं तरी याचं एकरी उत्पन्न कोटीच्या घरामध्ये जाऊ शकतं, हा विश्वास आहे, ही खात्री आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।